1.5 लाखाचा आहे, पप्पाने घेऊन दिलाय. असं घाणेरडं अक्षर आहे आणि कोणत्या पेनाने दिलंय? शिया. नाही, तुम्हाला आज अजिबात परफॉर्म करायची परमिशन नाहीये. नाही करायचं, विशेष वेगळा नाही करायचं. चला उठा. असं वाटायला लागलं ह्याच्यापासून कुठेतरी लांब जावं. पुन्हा जाणार तरी कुठे? तिच्या डोळ्यातनं पाणी पण काढलं आणि ते ऍक्च्युअल मांडत होते. 10 पैकी 9.9 रवी. वर्षा साठी असं करता. आजच्या पार्टीमध्ये तुम्हाला जूनच्या स्टुडंट्सचे परफॉर्मन्स बघायचे, म्हणजेच ॲक्ट बघायचं. त्या सगळ्यांना मोटिवेट करण्यासाठी पहिल्यांदा ऋताने स्वतः परफॉर्म केलं होतं. तर आपण सुरुवात करूयात ऋताच्या परफॉर्मन्सपासून आणि त्याच्यानंतर एंडला किती मज्जा झाली आणि सगळ्यांना किती मार्क मिळाले शेवटपर्यंत नक्की बघा. सुंदर दिसतं ना, दिसणारच. हा, हे जरा अवघड आहे ना. कसं आहे माहितीये का, जाराची बॅग आहे, प्रत्येकाला थोडी यूज करतात. काय झालं? ॲड्रेस का? मी चेक करते आणि मग सांगते ॲड्रेस. बघू, थांबा जरा दिसतं ना, मग ग्लास घरी विसरले ना. हे लावते, किती म्हणजे दिसतं. नाही, याची सिस्टीम वेगळी आहे. आयफोन आहे ना, बघा, ओरिजिनल आहे, ओरिजिनल. आणि एवढंच नाही, 14 Pro Max आहे, आत्ताच लॉन्च झालाय. 1.5 लाखाचा आहे, पप्पाने घेऊन दिलाय. तसं सॅलरी पण माझी. हा ॲड्रेस. 1-2 मिनिटं थांबा ना, मी गुगलवर सांगते. मला म्हणजे माहिती आहे मला. तसं मी या सिटीमध्ये खूप वर्षांपासून कशाला माझा तर जन्म तिथं झालेला आहे. सो हा ॲड्रेस माझ्यासाठी काही नवीन नाही. बट वेट, मी ग्लासेस नाही घातले, सो मला क्लिअर नाही दिसत. ठीक आहे, हां वेट. असलं घाणेरडं अक्षर आहे आणि कोणत्या पेनाने दिलंय? शिया. वाचता येतं. ठीक आहे, मी खूप जास्त एज्युकेटेड आहे, माझ्याकडे खूप जास्त डिग्री आहे. ओके, हे नॉर्मल आहे माझ्यासाठी, पण ते असं घाणेरडं गलिच्छ मी तर बोलत असलं. आणि त्यात हे हा पेन वापरलाय. कसं वाचू मी? असल्या गोष्टी मी वाचत नाही आहे. पण ठीक आहे, मी तुझ्यासाठी करते ट्राय. कुठे येतात काय नाही. आता ही बॅग पण बघ ना, ठेवताच येत नाही आहे. एवढी महाग बॅग आहे, पण नक्की बसतच नाही. तर मी पॉप्सला बोलले होते की जाराची कशाला, जरा दुसऱ्या ब्रँडची घेऊन जा ना. पण पप्पा बोलले ऑलरेडी की 2 लाखाची असून किती खर्च. मग बोलले ठीक आहे, यावेळेस अरेंज करते, पण पुढच्या वेळेस मला 5 लाखाचीच बॅग पाहिजे. हो, किती काल येतात ते ॲड्रेस माहिती आहे मला. इथे दुसरं जर का कोणी असतं ना तर मदत झाली असते नाही का, म्हणजे तुमचा ॲड्रेस पण शोधता आला असता. पण असं समजू नका की मी इथेच आले. काय झालं? फोन पाहिजे का? नाही, म्हणजे हा फोन त्यांचाच आहे ना, म्हणजे माझा फ्रेंड आहे ना, खूप क्लोज फ्रेंड आहे. असं यूज करायला देतो की जसं काही म्हणजे माझंच आहे. हां, समजलं ना. मग नाही समजत आहे मला इथं. मी काय वर्षांपूर्वी नाही, काल राहायला आली आणि 10,000 पेमेंट आहे. बॅग इकडे काय बघतं? खोटी बॅग आहे, यात्रेतनं घेतली. हे जा रे, तुझं तू ॲड्रेस बघितलं. लेट झालंय मला आधीच. बस आज पण चालतच जायला लागतं ना, रोज 10,000 रुपये वाटतात. तर ऋताचा परफॉर्मन्स बघितल्यावर काय वाटलं तुम्हाला? कॅरेक्टर काय होतं ते? काय कोणी? अच्छा, तर श्रद्धाने टॉपिक दिला होता आणि त्याच्यावर ऋताने मस्त ऍक्ट केलेला आहे. जमलेला आहे तो. फुल टू फोका मारत होती ऋता आणि त्याच्यानंतर तिचा डॅम पचका झालेला आहे. बरोबर का? चला, तर आता नेक्स्ट परफॉर्मन्स आहे वर्षाचा. वर्षा कुठे गायब झाले? ते माईक दे का ऋता? ऋता आज दिवसभरात पचकाच कशी करून घेते. फायनली एक ब्लॉगर जिद्द झालाय. हे ऋता मुलीलाच का? किती वाजता घरी येणार आहेस? असले कपडे घातले, 12च्या आत घरी आली पाहिजेस का? मुलींना सगळी बंधनं का? मुलांना का नाही? मुलं बाहेर जाऊन दारू पितात, सिगरेट ओढतात, त्यांना काहीच बंधनं नसतात. मुलींना लहानपणापासून बंधनं. 7च्या आत घरात ये, शाळेत जातेस, कुठे जातेस, बाहेर कुठं फिरतेस, कपडे व्यवस्थित अंगावर कपडे का? आम्ही नाही घालू शकत असते कपडे? आम्हाला अधिकार नाहीये हा? का अधिकार नाहीये? सांगा ना. अरे, एक मुलगी एवढं सगळं सहन करते,
मासिक पाळीपासून पोटात एक बाळ जन्माला घालते, तिलाच अधिकार नसतो चूल मूल बाळ एवढंच तिने करायचं? का समाजात तिला किंमत नाहीये? हेच जर असंच चालत राहिलं ना तर काय होणार आहे स्त्रियांचं? अशा स्त्रिया मागं राहणार आहेत. पण नाही, इथून पुढे नाही होणार असं. इथून पुढे स्त्री ही दाखवाल काय येते तीही दाखवेल. पुढे ती घालणार असले कपडे, फिरणार बाहेर. का नाही फिरणार? फिरूच शकते ना, स्त्री तर एक ती करूच शकते एवढं सगळं. तिला पण हक्क आहे. तिला का अधिकार नाहीये सांगा तुम्ही मला? पण आता नाही, इथून पुढे नाही. मीच हे सगळं थांबवलं. घालणार मी जेवण. ये क्या है गाइस, और देखो तुझा तू मनाने हा डायलॉग केलास ना? कसा वाटलं तुमच्या सगळ्यांना? अरे वा वा वा. वर्षा, तुझा तू मनाने हा डायलॉग केलास ना? कसा वाटलं तुमच्या सगळ्यांना? आता मला हे बघितलं मला एंडला का हसायला आलं? वर्षाकडे बघून मी हसत होते कारण मला प्रसन्न दिसत होता नंतर सेम ऍक्टिंग करताना. मला तेच दिसत होतं. मला हिचा तर परफॉर्मन्स छान वाटला पण मला त्यापुढे प्रसन्न दिसत होता शेजारी सेम ऍक्टिंग करताना. प्रसन्न एकदा कर बरं, कर की एकदा. छान छान. आणि तू डान्स कधी करणार आहेस? लगेच? आता लगेच? अरे वा वा वा. चला तर डान्स नंतर का? ठीक आहे चालेल. ओके. माइक पे हाँ पैसे लोकांचं काय जाते बोलायला. आता बघ ना, चायला 2-2 भाव आहेत आपले. एक माणूस म्हणून जर जातोय त्यांना काहीतरी म्हणे ओळख नव्हती तरी बरं झालं आई बापच्या प्रॅक्टिस. फायनली ओमनं आउटफिट घातलंय, निघलं. हॅपी शिवजून बाहेर निघलं आउटफिट. तर तुम्ही सगळेजण परफॉर्मन्स बघताय ना? हा, तर परफॉर्मन्सला तुम्हाला शेवटी रँकिंग द्यायचंय डान्स आणि परफॉर्मन्सला, त्याच्यामुळे विसरू नका. ओके? हा, परत नाही, एकदाच. चला आता पुढचं कोण आहे? नेक्स्ट ओम आहे ना? 1 2 3 नंबरला ओम आहे. चला. नाही, तुम्हाला आज अजिबात परफॉर्म करायची परमिशन नाहीये. नाही करायचं. विशेष वेगळा नाही करायचं. नाही. सगळं विशेष आशिषनं केलं तर तुम्ही करायचं. चांगला विषय नको असं काय करते. अहो मुलांचा फक्त अजून खूप मोठा कार्यक्रम आहे, उशीर झाला आपल्याला. चला आता ओमचा नंबर आहे. मराठ्यांनो, इतकीच खरी आहे आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या राजासाठी उभा राहण्याची. चला उठा आणि माझ्या मागे या. तर हा ओम भोसले सातारचाच आहे आणि ह्यांनी आता काय परफॉर्म केलं? मोनोलॉग. एका मावळ्याचं मनोगत व्यक्त केलं असं तरी मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं? बरोबर ना? तर तुम्हाला कसा वाटला त्याचा परफॉर्मन्स? पहिल्या बॅचचे विद्यार्थी मेंगळ टाकत जेवण करून झोपाली का? काय कळणार आहे असं वाटायला लागलं यांच्यापासून कुठेतरी लांब जावं. जाणार तरी कुठे काय नका विसरला. ओके, तर हा रविराज आहे वडूचा आणि त्याने आता त्याचा मोनोलॉग परफॉर्म केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला? ओके, फक्त रविराज थोडं खाली बघून बोलत होता आणि तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. विसरलास ना शेवटी? ठीक आहे, चला. तर आता नेक्स्ट स्टुडंट आहे. नेक्स्ट स्टुडंट कोण राहिलंय? ओम सावंत. ठीक आहे, आता आपला विद्यार्थी आहे सावंत फ्रॉम बारामती. विराज सावंत नाही, ओमकार सावंत. आवाज मोठा ओंकार.
हे घे ना, कशाला माझी इज्जत काढतो. चला स्टार्ट 1 2 3 ऍक्शन. विसरून जा कळवाच मला संधी मी नक्की दिलं. अरे ना पुस्तक नवऱ्याबरोबर सुखाने आणले असते रे. पुरुष तू स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या बायकोला दुसऱ्या बरोबर झोप मानणारा माझा बाप माझ्या आईशी असंच वागला रे. तिने ते हिंसन केलं तर 2 अर्धामाने तर माझ्या असाही आईवर. सगळ्यांना जसं मी आता म्हणलं की आपल्या 5 जणांनी परफॉर्म केलंय तर त्यांचं रँकिंग द्यायचं तुम्हाला. तर आता मी त्या 5 जणांना पुढे बोलवते. 5 जणांनी पुढे या जून बॅचच्या. वर्षा, रविराज, सक्षम, ओम 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 ओम. अरे ओम नाही आला इचलकरंजी वरनं. पण तो त्याच्या आधीच्या बॅचला होता. त्यात तसं नाही पण आजच्या कार्यक्रमासाठी. ओके फायनली गाईज ह्यांच्यातून कोण बेस्ट आहे ते निघणार आहे. तर सगळ्यांनी सांगा. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मर्जीने रँकिंग द्या. फक्त हे हा एक कोणी करायचंय आधीचे म्हणजे पॅरेंट्सनी नाही, जे आधीचे स्टुडंट्स आहेत ना त्यांनी आणि आशिष सरांनी सांगा. पहिलं आहे नाव माझ्यातर्फे ओमचं. हा ओमला ओमला किती पैकी द्यायचे? 10 पैकी हा 10 पैकी 8 मार्क आहेत. ओके पुढे ओमला 8 मार्क भेटलेत. आउटफिट घातल्याचा फायदा. फर्स्ट वर्षा किती? 10 पैकी 9. सांग धुमणे. 10 पैकी किती? 10 पैकी 9.9 रवी. वर्षा 9, ओम 8. ओके अजून कुणाचा परफॉर्मन्स आला? तुला कोणाचा आवडला? वर्षा 9. ओके मोनू आ किती? अर्धे अर्धे देणार आहेस? 10 पैकी 8. दोघांना पण 8-8. ओके अजून संकेत. वर्षाचा परफॉर्मन्स बघितलं पण नाहीये. ओके राम. आ मला राम माहितीये. रामला इमोशन्स आवडतात, रडलेलं आवडतं. अलका कुबल फॅन क्लब आहे राम. ओके इकडे पुढे विराज. ओके वर्षा. प्रतीक. वर्षा. ओके वोटिंग वर्षाला जास्त आलेली आहे. ऋता. वर्षा का? तिने जे डोळ्यातनं पाणी पण काढलं आणि ते ऍक्च्युअल मांडत होते त्यामुळं. ओके तर डोळ्यातून पाणी काढल्यामुळे वर्षाला. चला एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. ओके तुम्ही आता बसा आणि आता आपले सगळे शाळेचे कलाकार आहेत ते डान्स करणार आहेत शाळेच्या गाण्यावरती. या चला. गाईज फायनली आता एपिसोड लागणार आहे. सगळ्यांनी एपिसोड बघायचा. आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये एपिसोडच्या या सगळ्यांची रिॲक्शन बघायला मिळेल आणि सगळ्यांनी किती एन्जॉय केलं हे सुद्धा बघायला मिळेल. शिवाय यांचे डान्स अजून बाकी आहेत तर सगळी पार्टी एन्जॉय करायची. सो आत्तासाठी तर टाटा बाय बाय. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून.